नमस्ते मित्रांनो, या भागाची सुरुवात चेंगपासून होते. चेंग कपड्याची आवराआवर करत असतो आणि वी द कॉन्टेन्ट्स ऑफ वेन्स बुक वाचत असतो. तर ही काही म्हण आहे. मला वेन्सकडून अशी अपेक्षा नव्हती. तर चेंग विचारतो, ते काय म्हणतात? मी तुझ्यासाठी वाचवून दाखवतो. जे आपल्या कुळात मोजतात आणि स्वइच्छेने वाईट काम करतात त्यांना फाशीची शिक्षा दिली जाईल. केवळ मृत्यूदंड नाही तर भावी पिढ्यांना चेतावणी देण्यासाठी लोकांकडून शिरच्छेदन आणि अपमानही केला जाईल. असं असेल तर किशनमधील शिरच्छेदन केलेल्या डोक्यांची संख्या डुकरांच्या डोक्यांपेक्षा जास्त असेल. चेंग म्हणतो, असे वाटत आहे वेन्सची वंशावळ गेंड्याच्या चमडीची आहे. व्ही म्हणतो, मी सहमत आहे. सामान ठेवताना चेंगला पाठ 14 मधील घेतलेली कंगी दिसते. तो निहारू लागतो. व्हीचं लक्ष जातं. जियांग चेंग, तुझ्या डोक्यात काय चाललं आहे? तो कंगी लपवतो आणि काही नाही म्हणतो. तुला काय वाटते वेनकिंग सध्या कुठं असेल? व्ही म्हणतो, ती नेहमी इथेच राहते. आपण तिला भेटू शकू की नाही हे सांगता येत नाही. वेन्सच्या मुली क्षुल्लक असतात. बोलता बोलता त्याचा लाईट लागतो. काहीतरी बरोबर नाही. वेन खूप क्षुल्लक आहे. मग फक्त उपदेशासाठी लांझानलाच का आणलं? काहीतरी वाईट घडलं असेल म्हणून तो बोलता बोलता बाहेर निघतो. बाहेर पहिरेदार त्याला अडवतात. आमच्या वेन्सच्या दुसऱ्या मुलाच्या आदेशानुसार उपदेश चालू असताना कुणी बाहेर निघू शकत नाही. व्ही म्हणतो, मला एक व्यक्तीला शोधायचा आहे. बोलणे प्रतिबंधित आहे. असं म्हणून सैनिक दरवाजा बंद करतो. व्ही आत येतो. चेंग चिडतो. हे आपल्याशी वागणूक माणसाची देत आहे की जनावराची? व्ही विचार करतो. उद्या मला दुसरी खिडकी शोधावी लागेल. म्हणजेच व्ही उद्या नक्की काहीतरी गडबड करणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी वेन्चव आसनावर बसतो. विचारतो, तुम्ही सर्वांनी वेन्सच्या नियमांची बुक वाचले का? कुणीच काही बोलत नाही. चला मीच विचारतो. लान, वी, जिनजुआन सांगा, पटकन सांगा. लान म्हणतो, नाही, मी पाठ केले नाही. वेन्चव म्हणतो, तू तर त्या शुभ्र रत्नासारखा आहे ना? तुला काही शब्द देखील पाठ होत नाही. तू आम्हा वेन कुटुंबाला सिरियसली घेत नाही वाटते. असो, वी, जिनजुआन, तुम्ही पहिले बोला. जिनजुआन म्हणतो, मी कधीच वाचणार नाही. वेनचाऊ काही बोलणार तर वी पटकन हात वरती करतो. मी सांगतो. वेनचाऊ म्हणतो, हे तू चांगले काम केले आणि जर तू नाही केले तर तुला पनिशमेंट होणार. वी व्यायाम करत करत पुढे येतो. अरे भाऊ, स्टंट नाही, बुक वाचायचा आहे. त्याचा व्यायाम पाहून वेनचाऊ डोळे बंद करून विचारतो, तू नियम वाचणार आहे की नाही? हो हो, का नाही? तुला घाई कशाची आहे? मी आत्ताच सांगतो. लक्ष देऊन ऐक. तुम्ही कुणाला मारू नका. हाणामारी करू नका. तुम्ही ओरडू नका. रात्री फिरू नका किंवा धावू नका. तुम्ही बलवान आहे म्हणून दुर्बलांना धमकावू नका किंवा इतरांना चिडवू नका. तुम्ही कमीपणाचा भंग करू नका. हे ऐकून नी हसायला लागतो. भावावी, तुझ्यासारखा दुसरा कोणी होणे नाही. तुम्ही वर्ग सोडू नका किंवा लवकर निघून जाऊ नका. तुम्ही उपहास करू नका. तुम्ही अयोग्यरित्या बसू नका. चुप रहा वेयुशियान, तुझी हिंमत कशी झाली किशनमध्ये लानचे नियम जोरात वाचण्याची? तुला मरायचं आहे का? मी म्हणतो, अरे हो, मी मूर्ख आहे. मी चुकलो. मी माफी मागतो. मी पुन्हा वाचतो. हे बघ. वेन्चाऊ म्हणतो, चुप रहा. तुला काय वाटते तू माझ्याशी खेळू शकतो? सैनिको, यांना शेतात घेऊन जा शेण वाहून नेण्यासाठी. हे ऐकून सर्व निराश होतात. पुढच्या सीनमध्ये त्यांच्या खांद्यावर 2 बकेट चारचं ओझं असतं. तो आताही जिनजुआनला चिडवायला मागे येत नाही. हे बघ, मी बरोबर मार्ग काढला ना? अमिरीचा चष्का असणाऱ्याला तू शेणचा वास घ्यायला लावत आहे म्हणतं की बरोबर मार्ग काढला. पण जिनजुआन काही बोलत नाही. आता हे तिघेही काम करत असतात. वी लानशी बोलण्याचा प्रयत्न करतो. वी म्हणतो, लान, तुला माझ्याकडून काही स्कूप शोधायचा आहे का तुझ्यासाठी? लान काही न बोलता काम करतो. जिनजुआन पण यांच्या गोष्टी ऐकतो. लान इतके शांत कसे राहू शकतात? तोंड बंद करू शकतात पण नाक बंद नाही करू शकत. त्याने नाकाला पट्टी लावलेली नसते म्हणून तो चिडवतो. पण लान काही बोलत नाही. तो निघतो. त्याला निघताना पाहून वी पण बालटे उलटतो आणि त्याच्या मागे निघतो. वी म्हणतो, लान, मी ऐकलं वेनशू त्याच्या सैनिकासोबत क्लाउड रिसेसला निघाले. हा विचार करून की च्यू यांनी लोखंड आपल्याला दिले
जर त्यांना इन लोखंड मिळाले नाही तर ते तुम्हाला त्रास तर नाही देणार ना? लान चालता चालता थांबतो. काही वाईट तर नाही घडलं ना? लान पुन्हा चालायला लागतो. लान काही तर बोल. तो त्याच्या खांद्यावर हात ठेवतो तर एक चाबूक त्याला लागतो. दोघांच्या बालटी खाली पडतात. हे जेन जुआन पण पाहतो. सामोरून वेंचाऊ येतो. मला माहीत होते तुम्ही तुमचे काम करणार नाही. तुम्ही कशाबद्दल बोलत होते? जरा जोऱ्यानं बोला. वी म्हणतो, का नाही? मी लानला सांगत होतो की तुझ्या शेतातला वास ओळखीचा वाटत आहे आणि मी शोधत आहे तो वास कुठून येत आहे. जेव्हा तू विचारलं तेव्हा मला समजलं. वेंचाऊ म्हणते, तुला म्हणायचं काय आहे? तो वास घेण्याची ॲक्टिंग करतो. तो वास तुझ्यापासून तर येत नाही ना? वेंचाऊ चिडतो. तुझी हिंमत कशी झाली? तो चाबूक मारायला लागतो तर वी हातात पकडतो. वेंच्या मुला, माझ्यासोबत पंगे घेऊ नको. वेंचाऊ सैनिकांना इशारा करतो. सैनिक वीला दोरीने बांधतात. वेंचाऊ चाबूक मारणार तर लान पुढे येतो. त्याचा चाबूक लानच्या पायाला लागतो. त्यामुळे लान खाली पडतो. इथे घुरट लान बोलणाऱ्या नाही तर निभवणाऱ्या मित्रासारखा वाटला. वीला राग येतो. वेंचाऊ, तुझं भांडण माझ्याशी आहे, तू माझ्याशी पंगा घे. तर वेंचाऊ म्हणतो, आता तुझीच पाळी आहे. असं म्हणून तो वीला चाबकाने मारायला लागतो. जिन जुआन ओरडतो, वेंचाऊ हद्दीत राहा. वेंचाऊ म्हणतो, मी घाबरलो. असं म्हणून तो पुन्हा चाबूक मारणार तर लान चाबूक पकडतो. इकडे जिन जुआन पण धावत येतो. चाबूक ओढल्यामुळे त्याच्या हाताला लागते. वेंचाऊला समजते आता हे दोघे जर आले तर काही खरं नाही, म्हणून तो वीला सोडण्यास सांगतो. वीला सोडताच लान त्याच्या जवळ येतो. वेंचाऊ म्हणतो, आता आपण बोलू. तू लान वांगजीला हेच विचारत असशील ना की इन लोखंड कुठे आहे, बरोबर ना? तो किशनच्या स्थायी व्यक्तीकडे आहे. त्यानंतरचा तुझा प्रश्न काय असेल? हो, बरोबर विचार करत आहे तू. आमच्या व्हेन कुटुंबाकडे 3 तुकडे आहे आणि त्यासाठी तुझ्या जवळच्या गृहस्थाला धन्यवाद. आता फक्त एक तुकडा बाकी आहे. जर त्या शिवयाने घेतला नसता तर तो नक्कीच तूच लपवला असता. वी हसायला लागतो. वी उशान, लहान वांगजीला माहीत नाही शेवटचा तुकडा कुठे लपवला ते, पण हे तुझ्या बाबतीत बोलू नाही शकत. वी म्हणते, काहीही बडबडू नको. आमच्या किशनमधल्या वेन कुटुंबाने कधीच कुणावर अन्याय केला नाही. जर तुझ्याकडे इन लोखंड असेल तर आमच्याकडे भरपूर वेळ आहे शोधायला. सैनिकांनो, याला जेलात टाका. असं म्हणताच लान हात आडवा करून उभा होतो. त्याला वीने जेलात जाणे मान्य नसते. तर वेंचाऊ विचारतो, काय झालं? लानच्या दुसऱ्या मुलाला पण जेलात जायचं आहे का? आमच्याकडे जेलात खूप जागा आहे. मॅटर वाढू नये म्हणून वी पुढे येतो. वीच्या मुला, जेलात हिवाळ्यात गरम असते आणि उन्हाळ्यात थंड. ते माझ्यासाठी चांगले आहे. वेंचाऊ म्हणतो, बघू तुझ्या विचाराने. याला घेऊन चला रे. असं म्हणून ते सैनिक वीला पकडून नेतात आणि हे सर्व काही दुरून वेनकिंग पाहतो. तर वेनकिंग आवाज देते, तू इथे काय करत आहे? मी तिला वेंचाऊ वीला नेताना दिसतो. मी तुला आधी सांगितलं, त्रासापासून दूर राहा. आता चल. वेनिंग काही न बोलता निमूटपणे ऐकतो आणि तिच्यासोबत जातो. वेंचाऊ वीला जेलात घेऊन येतो. वीच्या गळ्यात, पायात, हातात जाड साखळी असते. वी म्हणतो, तू जो माझ्यासाठी सूट बनवला तो खूपच मस्त आहे. नक्कीच रूम पण खूप युनिक असेल. वेंचाऊ म्हणते, तू तिथे गेला की तुला समजेनच. वेंच्या मुला, तू किती छान आहे. असं म्हणून तो आत जातो आणि धावत वापस येतो. वेंचाऊ विचारतो, तू घाबरला? आपला वी विषयान घाबरला? मला पण सांग काही. वीचे हात थरथरतात. तो घाबरल्यामुळे आवाजही निघत नाही. जर तू त्याच्यासोबत रात्र काढली तर तुला वाटते तू उद्याची सकाळ पाहशील. असं म्हणून तो त्याला आत धक्का देतो. आत येताच आतला प्राणी दाखवतात. तो दिसायला कुत्र्यासारखा आणि आकाराने गेंड्यासारखा असतो. वी त्याला पाहून ओरडायला लागतो. आधीच तर त्याला कुत्र्याची भीती वाटते. दरवाजा उघड, दरवाजा उघड, तो खूप ओरडतो. वेंचाऊ म्हणतो, वी उशियान, जर तू उद्या सकाळपर्यंत जिवंत राहिला तर मी दरवाजा नक्की उघडेन. आणि जर तू मेला तर कुणाला दोष देऊ नको. इथेच राहा आणि त्याच्यासोबत लंबी रात्र एन्जॉय कर. असं म्हणून तो तिथून निघून जातो. वी त्याला पाहून आणखीच घाबरतो. सीन चेंज होतो. चेंग खोली बाहेर येतो तर सैनिक ओरडतो, आत जा. चेंग म्हणतो, वी उशियानला तुम्ही कुठे नेले? सैनिक म्हणतो, जे तुझ्याशी संबंधात नाही अशा गोष्टी आम्हाला विचारू नको आणि आमची अडचण वाढवू नको. ते काही बोलणार तर तिथे वेनकिंग येते आणि सैनिकाला तिथून पाठवते. ते दोघेही एकच प्रश्न विचारतात, वी कुठे आहे? वेनकिंग विचारते, तो वापस नाही आला? चेंग म्हणतो,
त्याला वेंचावनी कुठे पाठवले असेल. ती काही विचार करते आणि मागे वळते तर चेंग पुन्हा आवाज देतो, मिस वेन. मिस वेन. वेन रोहान तुझ्याशी खूप वाईट वागेल का? वेनकिंग म्हणते, मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न करेन. तर हा भाग इथेच संपला. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बाय बाय.